टेल मी अबाउट पुणे. पुणे ट्रॅव्हलिंग प्लेसेस. ती पण नवीन आहे. ओके, कुठून आहे? अच्छा, मी पण नवीन. हाव नाईस. महाराजांबद्दल बोलतो. काय बोलता महाराज? काय चाललंय मग? काय दिसलंच नाही परत. ते मी आता इकडे गेलो ना इंटरव्ह्यूला, त्यामुळे टाइम नाही भेटत मला कॉल सेंटरमध्ये मगरपट्टा. ते आपलं इंटरव्ह्यूचं काय झालं? ते मजाक होतो. असल्या छपरी गोष्टी कशाला करू मी. जॉनी सेन्स काय ते फक्त प्रँकसाठी होतं, बाकी काय नाही. आपला रिअल कॉन्टेंट महाराजांबद्दल आहे. काय बोलता? नॉलेज गोळा करायचं आपलं महाराजांबद्दल. आजच्या पिढीला तिथे काहीच कुठं नाही. भेटणार आहे महाराजांचं नॉलेज? नाही, मला आहे ना सिंगल पोरगं पाहिजे. माझं कॉन्टेंट कसं आहे माहिती आहे का? सिंगल लोकांकडे जायचं, त्यांना विचारायचं महाराजांबद्दल 2 मिनिटं बोला. विचारता तुम्ही काहीतरी प्रश्न विचारता का महाराजांबद्दल? हां, विचारा घेऊन. तुम्हाला काय वाटतं स्वराज्याचा अर्थ काय? स्वराज्याचा अर्थ म्हणजे एक स्वतंत्र राज्य. हां, स्वतंत्र राज्य. बाबा, स्वराज्यामध्ये कुठलाही व्यक्ती स्वतंत्रपणे राहू शकतो आणि आपला अधिकार मांडू शकतो. बाकी काय स्वराज्यामध्ये कोण गुलामगिरी जगू शकत नाही स्वराज्यामध्ये. हां. म्हणजे आजकालचे पॉलिटिशियन लोकांना वेगळं म्हणजे ऑपोजिट काही नाही. पॉलिटिशियन लोकांचं कामच असतं खोटं बोलायचं, काही बोलायचं, ते सत्तेसाठी. हां, त्याबद्दलच. आणि मला असं वाटतं नाही का, ते आपल्याला जे शिकवलं ते पण नीट नाही शिकवलं पुस्तकामध्ये, इतिहासामध्ये. रियालिटीमध्ये बघायचं. इतिहासात सगळं खरंच असतं. इतिहास कधी खोटा नसतो. महाराजांचा तर खोटाच नाही इतिहास. तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय वाटतं? त्यांच्या आपल्या पुस्तकामध्ये त्यांच्याबद्दल काहीच नाही शिकवलं. शाळेच्या पुस्तकात नाही, पण त्यांची कादंबरी आहे छावा म्हणून. हां, ते पुस्तक वाचायचं. वाचा ना. त्याच्यामध्ये सगळं कुठं भेटेल ते? ग्रंथालय कुठं येतं? काही ग्रंथालय आसपासच असतं. हां. ह्या विषयावर बोलणं जरा नाही का असं सेन्स वाटतं, नाही तर असल्या कुठल्याही छपऱ्या विषयावर बोलणं ना नाही वेस्ट वाटतं नुसतं. कशाला बोलायचं मग? कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी बोलायला लागतं स्टार्टिंगला. नंतर आपण कॉन्फिडन्स काय छपरी बोलण्यावरच होतो का? दुसऱ्या बोलण्यानुसार सुद्धा होतो. हां, पण मी आता जरा आहे ना कॅमेऱ्यासमोर फ्रेंडली बनतो नाही का, कम्फर्टेबल झालं ना मग बोलणं सुरू करणार आहे. आतापर्यंत मग असं विचारायचं पुणे मोबाईल जरा चांगला घ्यायचा. आता सगळं स्वतःच्या ह्याच्यावर करायचं, दुसऱ्याच्या ह्याच्यावर काय नाही करायचं. स्वराज्याचा दुसरा अर्थ तुम्ही सांगू शकता का? महाराजांनी जी संकल्पना मांडली स्वराज्य, ते स्वतंत्र राज्य तर झालं, पण मला असं वाटतं नाही का स्वतःच्या ह्याच्यावर राज्य करायचं, स्वतःच्या हिमतीवर, कोणाच्या ह्याच्यावर डिपेंड नाही राहायचं. त्याबद्दल काय वाटतंय? त्याबद्दल महाराजांनी केलेली कुठली गोष्ट चुकीचीच नव्हती. त्यांनी आता स्वराज्य म्हणजे एकासाठी केलंच नव्हतं, सगळ्यांसाठी केलं स्वराज्य. अच्छा, स्वतःच्या लाईफमध्ये पण स्वराज्य असतं असं वाटतंय का तुम्हाला? स्वतःच्या लाईफचं पण स्वराज्य असतं म्हणजे असं नाही का आता आपण दुसऱ्यांच्या ह्याच्यावर नोकरी करायला जातो, आपल्याला ते सोडून बिझनेस माइंडमध्ये घुसायला पाहिजे. त्याच्याबद्दल काय वाटतंय? जास्त असते शेवट. आता बिझनेससाठी लागतंय माणसाला भांडवल लागतंय, पैसा लागतोय बिझनेस करायचा म्हणजे. काम केलं तर काय झालं. अच्छा, मग आपण थोडं पहिलं काम करू, नंतर आपण स्वतःचा बिझनेस टाकलं स्वतःचा. मग तेच ना, काम करावं लागतंयच. काय जरी केलं पैसा कमवायसाठी काम करावंच लागतंय. आता अंबानी जर झाले पेट्रोल पंपावर काम केलेलंच आहे त्यांनी, स्वतःचे किती पेट्रोल पंप. बरोबर, बिझनेस करायसाठी. बरोबर आहे. चालतंय. प्रँक होतं बरं का तो? हा सर, काय सिरियस नव्हतं त्या दिवशीचा. जय शिवराय. आपल्या मनामध्ये बी एक स्वराज्य सुरू आहे. औरंगजेब म्हणजे कोण? लोक काय विचार करतील? मी पडलो तर काय होईल? मी फेल झालो तर काय? हे सगळे औरंगजेबाचे सेनापती आहेत. ते मनामधलं स्वराज्य जिंकायचं पहिल्यांदा, मग बाहेरचं स्वराज्य जिंकणार. लोकांना म्हणजे पॉझिटिव्ह बोलत जायचं. आता तुमचं बिझनेसवर काय टेक आहे? बिझनेस माझ्याकडे 4 व्हीलर गाड्या आहेत. वा, 4 व्हीलर गाड्या आहेत. 100 करोडचा बिझनेस. खतरनाक बिझनेस आहे ना. बिझनेस स्वराज्य आहे, मग काय विषय नाही. काय काम करता तुम्ही बिझनेस मध्ये? काय आपल्याकडे टूर्स ट्रॅव्हल्स आहे. टूर्स ट्रॅव्हल्स. हां. आता पुण्यामध्ये तुम्ही बुक करू शकता किंवा आउट स्टेशनला पुन्हा मुंबई कोल्हापूर हां. या साईडला जायचं असेल तर हां, बुकिंग येतात. हां.
बघू शकता गाईज, ह्यांचा बिझनेस आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा. आणि तुमचं नाव सांगा आणि नंबर सांगा, म्हणजे इथं कसं प्रमोट होऊन जाईल. कारण की फ्युचरमध्ये हा जर व्हिडिओ फेमस गेला, सबस्क्रायबर वाढले, तुम्हाला फोन येतील. नाहीतर माझे मित्र असले तरी मी त्यांना सांगू शकतो. युट्यूबमुळे लोकांना खूप मदत व्हायला लागली ऍक्च्युली मध्ये. आता तुम्हीच बघा, तुम्ही मुंबईला जाणार असाल, तुमचं आता जातच असतं वाटतं, हा, तुम्ही युट्यूबवर बघता का नाही इकडं कसं जायचं तिकडं, म्हणजे दुसऱ्या नवीन जागेवर पण. जर आता मला जर काही पुण्यामध्ये मी आता आलो समजा, जर मला पुण्यामध्ये काही जर पॉईंट बघायचे असतील, व्हिजिट करायचे असतील, तर आपण युट्यूबवर सर्च करतो टॉप 5 पॉईंट. हा, कळलं का? तर त्याचा नक्कीच फायदा होतो. हो, युट्यूबचा तिथं फायदा होतो. मी असा विचार केला की पुण्यामध्ये पण लोक येत असेल ना बाहेरून, मग त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवू आपण. त्यांच्यासाठी नाही बनवायचं, त्यांच्यासाठी बनवू. नाही, कुठं त्याचा फायदा होणारच आहे. कुठं ना कुठं त्याचा फायदा होतोच की जर प्रॉपर असतील तल्ले. काय प्रॉपर म्हणजे असं काय पुण्यामधले काय कमीच लोक आहेत, जास्त करून बाहेरून आलेले जास्त लोक आहेत पुण्यामध्ये. आणि आता वाढत चालत बिहारी ते कोंडामध्ये किती झालेत ते. पार ती बांगलादेशहून आले ना. हा, म्हणजे लोक बोलवते तिकडं आणि आपल्या देशातली लोकसंख्या वाढत चालली. त्यांचा नक्कीच फायदा, म्हणजे बाहेरून येते त्यांना नक्कीच फायदा होतो अशा ब्लॉगचा. बघा ना, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी तर कोंड्यात गेलतो, मरणाची बिहारी भरले तिकडं, मरणाची बिहारी. कोंडव्यात जर गाडी घेऊन गेलोत ना आम्ही, साईड देत नाही, असं एकदम हॉर्न वाजून जावं लागतं. हा, डेंजर झोन आहे तो जरा. लय भंगार झालं वा तिकडलं. पुन्हा ते आपलं हे कुठला एरिया आहे तो, मोहम्मदवाडी साईडलाच आहे ना कोंडवा. कोंडवा ना, छपरी एरिया ते निवड. पुण्यातले चांगले एरिया कुठले तो? हे मगरपट्टा अजून खराडी, हा, फेज 2 फेज 3 हिंजवाडी, हा, असे टॉप कोथरूड साईडला, हा, असे बरेचसे आहेत तिकडे, असं एकदम रिलॅक्स राहू शकतो. कशाला मीच येतो ना इकडं. तिकडेच आली माझी केस बीस तुझ्याकडे, तर केस बीस आली माझी तुझ्याकडे, तर तुम्हाला तेवढं बी हे नाही होणार माहिती, कष्ट करायचा मौका बी नाही भेटणार. इकडे आमच्या टूर्स ट्रॅव्हल्स मध्ये रोज ऍक्सिडेंट होतात ना. माझा नाही होत, पण आमचे जे आहेत. काय कशामुळे ऍक्सिडेंट होतो? हेच फास्ट गाडी, ओव्हर स्पीडिंग वगैरे. पुण्यामध्ये लोक तर लय भारी गाडी चालवतात असं ऐकलंय मी. आम्ही चालवतो, पण बाकीचे येऊन धडकतात ना आम्हाला. एवढे भारी गाडी चालवते. आता एक PMT वाला होता नाही का, तो मला बोलला की भाई रिस्क मध्ये जीवन असतं म्हणलं आमचं. कसे बी गाडी घालतात, पेशन्स नाहीये. पुन्हा वरून ते रिक्षावाले. हाऊ आर यू? आय एम फाईन. यू कम्फर्टेबल इन विच लँग्वेज? आय एम कम्फर्टेबल इन हिंदी, इंग्लिश, Okay. Why people are so much small-minded here? I'm telling them about English. They tell me speak in Marathi. Speak in Marathi. Who is saying that? That people, Who? like that guys in there in the group. I'm just telling them I don't know Marathi. So you should talk in Hindi. I talk in Hindi. I talk in English. I talk in Marathi, bro. I born here actually, but I want to improve my English. That's why I'm speaking in English. Okay. So let me talk. Where are you going right now? I'm finding the track for 400 meters. Okay, let me help you. Let's go. You don't have anyone with you? No. Why? Practice alone, success alone. The more hand you shake, the more money you make. And the more rejection you get, the more money you make. Become confident. So I'm here to break the bitch part inside of my head. Yeah. Like what people think, whatever rejection, this type of negativity, self-negativity. See, rejection is it's a failure, not problem. Yeah, Okay. yeah. If you fail, it's a step to move to a success. Yeah. I will tell you one metaphor. Okay. The more you become shit, the more you become hit. Means S part going to be deleted. You will become hit. The more you become shit. Shit means you get rejection. The more you get rejection fluency. The more you become hit. What do you think about that? Can I speak in Hindi? Yeah, you can speak in whatever देखो you're भाई, comfortable. जितना रिजेक्ट होगे उतना पिघलोगे, Hmm. उतना गुस्सा आएगा, I think उतना मेहनत करोगे. we are like a diamond. Yeah. We need No. rejection. We need rejection. Not like actually. diamond, like a steel, like iron. Because, If you want to be success, you have to take that shape. So if you want to take that shape, you have to melt first. Okay. If the iron melts,
then we can give a shape like we want Yeah, you're easily. right. You're right. What is your philosophy of life? Nothing, bro. Okay. If the four people are not telling you doing anything, and if the like for example tomorrow ये society ये चार लोग और ये दो तुम like अपने जो पेरेंट्स है ये तुमको कुछ नहीं बोलते तो तुम कौन सा पाथ चूज करोगे? सी, जिसको जो बोलना है बोलते रहेगी. सोसाइटी कुत्ते की तरह है. हम्म कुत्ते हमेशा भौंकते रहते हैं. हम्म कुत्ते भौंकते भी है, काटते भी है, हम्म लेकिन उन पर ध्यान मत दो. आपको जो करना है वो करो. अगर आपको पता है आप सही रास्ते पे जा रहे हो तो ज़रूर आप सक्सेस होंगे. ओके. आज के एजुकेशन सिस्टम के बारे में क्या बोलना है? एडवांटेज एंड डिसएडवांटेज. एजुकेशन सिस्टम नहीं है वो. एजुकेशन सिस्टम नहीं है वो, बिजनेस है. हम्म क्योंकि एजुकेशन सिस्टम पूरा आउट ऑफ डेट है. या सिलेबस पूरा आउट ऑफ डेट हो चुका है. ठीक है. जैसे कि आपने देखा अभी अपना ये आया था बजट. यस बजट. बजट में आपने देखा दूसरे कंट्रीज के मुकाबले अपने कंट्री का कितना कम है परसेंटेज यस. एजुकेशन में दान करने का. जैसे कि दूसरे चाइना में देख लो 9%, पूरा 9% वो लोग डोनेट करते हैं एजुकेशन के लिए. यस. अपने इंडिया में 2% है सिर्फ. What the fuck? They collect taxes. हाँ, Taxes. जैसे अपनी गवर्नमेंट टैक्स लेती है उस तरीके से अपने को सर्विस नहीं मिलती है. अच्छा. बस बोलने के लिए है वो. सरकार सब नहीं बोले, अब सरकार कुछ नहीं करने वाली अपनी. और सब कुछ एक पुलिस की बंदूक की तरह है, बस है दिखाने को. दिखाने के लिए काम नहीं करती. हम्म हाँ, आर्मी बेस अपना अच्छा मैं मानता हूँ, हम्म लेकिन अंदर की जो कंडीशन है वो बिल्कुल मतलब अभी इम्प्रूव हो रही है थोड़ी थोड़ी, लेकिन इतने से काम नहीं चलने वाला. इक्वालिटी एग्जिस्ट करती है bro? हाँ जरूर. कहाँ पे एग्जिस्ट करती है इक्वालिटी? कल भाई मैं आ अपने रहा इंडिया में तो नहीं होती. था, किताबों में एग्जिस्ट करती है इक्वालिटी, है ना? और सिर्फ आउट ऑफ कंट्री में और अपने बुक्स में अच्छी लगती है. इंडिया में नहीं होती वो सब. और क्या क्या एग्जिस्ट नहीं करता है इंडिया में? इक्वलिटी नहीं है, बस सेफ्टी एग्जिस्ट नहीं करती. और बोलने के लिए बोलेंगे. क्या है देखिए, दिन में 72 केसेस रिपोर्ट होते हैं. दिन में और इतने और कैसे कितने केस होंगे जो रिपोर्ट नहीं होते हैं. लड़कियां तो ऐसे शांत बैठ जाती है कि छोड़ो यार, इज्जत चली जाएगी घर वालों की बोल के. यही तो चूतियापन है ना, इज्जत चली जाएगी. इज्जत इज्जत बोल के बोले समाज तो बढ़ता रहेगा. देखो मेरे को ना अपने घर वालों ने क्या बोला, बीए करो. कुछ झाटा नहीं कर रहा, बीए कर. तो मैं एक कैलकुलेशन करा मैंने. स्टॉक मार्केट में हम पैसे जमा करने से पहले हम क्या देखते हैं, स्टॉक ऊपर जाएगा नीचे. तो एक बंदा है वो भी बीए कर रहा है 3 साल, बट मैं यूट्यूब कर रहा हूँ इसी एज में. ठीक है, सही बात है. तो 3 साल के बाद आप मेरे को बात बताओ, वो थियोरेटिकल क्लासरूम में बैठ रहा है, उसको दुनिया के बारे में कुछ पता ही नहीं है, रियलिटी में क्या चल रहा है. डिग्री का कुछ फायदा ही नहीं ना ब्रो. तो वही मैं उसको बोला कि यार टाइम वेस्ट क्यों कर रहा है, चल यार आके यूट्यूब करते हो. बोलता है नहीं 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 नहीं, मेरे मम्मी पापा ये बोलेंगे. सच्ची बताओ भाई, पढ़ाई लिखाई वेस्ट है. ठीक है, हम्म कुछ फायदा नहीं है. हम्म मैं खुद इंजीनियरिंग कर रहा हूँ AIML के लिए. अच्छा. ठीक है, मैं खुद को पता है हमारे इंजीनियरिंग में क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है. हाँ AI का अभी तक ये भी नहीं आया हमारे सिलेबस में. भाई बस टाइम तो हम सेम ही दे रहे हैं ना. बिरयानी रखी हुई है और दाल चावल, हम दाल चावल सेलेक्ट कर रहे हैं. क्या करे, लोगों को सोने का लोटा दिया तो अभी उसको भीख ही मांगना हाँ है. भीख मांगनी है. हमारे एजुकेशन सिस्टम में हमें ये सिखाती है, लाइक एक पिक की तरह. पिक को कितनी भी अच्छी पोजीशन दो, पिक की सिचुएशन क्या है, वो गंदगी करेगा. उसको गंदगी पसंद है. सो मेरा चैलेंज है एक्चुअली, मैं 50 लोगों से बात करना आज. सो मैं अपना चैलेंज कंप्लीट कर रहा हूँ. ओके, कितने लोगों से बात किया? तो चार हो गए? तुमको मिला के 4. बस चलो मैं बोलता हूँ आपको, 3 साल में हम थोड़ा सा ब्रेक डाउन करते हैं. चलो एक चैनल फ्लॉप जाएगा, 1 साल करूँगा फ्लॉप जाएगा, कोई सब्सक्राइबर नहीं आएंगे. बट दूसरे साल, अब तीसरे देखो साल भाई, हम बता नहीं सकते कि सक्सेस कब मिलेगी, लेकिन अगर हम करते रहे तो ज़रूर मिलेगी. पता है ब्रो क्यों? इट्स बिकॉज ऑफ प्रैक्टिकल एजुकेशन इज मोर मैटर देन थ्योरेटिकल. वही तो. आपने एजुकेशन सिस्टम में पूरा थ्योरेटिकल. ओके, कैन यू टेल मी अबाउट पुणे? आई एम न्यू इन दिस पुणे. क्या बता सकते हो? Yeah, you can tell me about traveling places. I love to talk to people, so I'm go there and talk to people. There are many forts, many Like streets. Pune streets, FC streets. You can visit there. Okay, what are you doing? What's your profession? I'm a student. You're nervous? Little bit. Okay, do not be nervous. Make it normalize. Everything is normal.
So I have to go there because I get a challenge for the next 3 years, talking to random people. Because I'm in BA actually. It's a waste of time. Yeah, I know. So that's why I'm just developing my YouTube. Nothing else. Good luck in this. Yeah. Because in life only socializing matters. Life is all about people. So my name is Ruturaj. Nice to meet you. The more hand you shake, the more money you make. Don't forget this. Have a nice day. And where are you living here? I mean, to Kajarsan. Okay, you want to speak English? Tell me what problem you are facing. I will help you. Grammatical mistakes, pronunciation. Grammatical mistakes and pronunciation, right? Yeah. The reality is how we learn our mother tongue. Like, we cannot judge grammatical mistakes and pronunciation. We're just focusing on expressing. So become the loser actually. Become like make mistakes and do the opposite. It's being more better than the people who are waiting for mistakes and these things. Try to express yourself more, express yourself rather than focusing on grammar. Have a nice day. What are you watching actually? I'm watching WW. English. Learning English. You want to learn English by this way? Like implementation is the fastest way to learn English, bro. Like go and talk to someone else, or you download Peer Up application. Yeah. Yeah, Peer Up application. You will learn lot easier than this watching this bullshit thing. If you're genuinely interested, then you can download it. If you're not interested, then you can watch and learn why this. It is your life. Have a nice day. Thank you. Have a nice day. Yeah.